जाऊया पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। भाजप अध्यक्ष अमित शहा आज मुंबईमध्ये होते। मुंबईमध्ये संघाच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली। बैठक संपवून ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले। उद्या निवडणुकांचे निकाल लागतात आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये भैयाजी जोशी आणि कृष्ण गोपालही उपस्थित होते। यशवंत भुवनला ही बैठक पार पडली। भाजप अध्यक्ष अमित शहा आज मुंबईमध्ये होते आणि आता ते पुन्हा रवाना झालेले आहे। संघाच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये शहा आलेले होते। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। अमित, आज अमित शहा होते मुंबईमध्ये आणि संघाबरोबर एक त्यांची महत्त्वाची बैठक झाली। उद्या निवडणुकांचे निकाल आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। काय नेमकं या बैठकीतून बाहेर येते, काय कळतंय? अनुपमा, दोन गोष्टी आहेत। एक तर उत्तर प्रदेशचे निकाल लागायचे, त्याची जुळवाजुळव या पुढच्या काळात करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका झाल्यात। अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्षांपासून अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करायची, तर कदाचित या दोन्ही गोष्टींवर याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने अमित शहा अचानक या ठिकाणी मुंबईत घेऊन गेले, अर्थात ते भाजपच्या कोर पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती। त्याच्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय झालंय हे समजायला मार्ग नाहीये, कारण भाजपचे नेते सुद्धा या बैठकीबाबतीत गुप्तता बाळगून होते किंवा भाजपच्या कोर नेत्यांना विचारणा केली असता ते सुद्धा काही याबाबत बोलायला तयार नाहीयेत। त्याच्यामुळे ही बैठक उत्तर प्रदेश संदर्भातल्या पुढच्या जुळवाजुळवी बद्दल होतीच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील नक्की कुठल्या गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला, कुठल्या गोष्टींच्या तयारीबाबत त्यांनी चर्चा केली, ही गोष्ट अजून स्पष्ट झाली नाहीये। असं असलं तरी अमित शहा यांचं मुंबईत येऊन जाणं कदाचित पुढच्या काही मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत, मग महाराष्ट्रात असतील किंवा अर्थातच उत्तर प्रदेशमध्ये असतील, असा अंदाज लावायला सध्या तरी हरकत नाही। अमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर बैठक संपवून आता अमित शहा दिल्लीकडे रवाना झालेत, मात्र अत्यंत गोपनीय पद्धतीने आजची ही बैठक त्यांची संघाबरोबर झाली। संघाच्या बैठकीसाठी आज अमित शहा मुंबईमध्ये होते आणि ही बैठक दोन मुद्द्यांवर झाली असू शकते। एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच्या निवडणुकांचे निकाल आणि महाराष्ट्रात आत्ताचे सगळे निकाल लागले त्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला गेला असल्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।